एका गुरुकुलात सत्यम नावाचा एक हुशार शिष्य होता. गुरूंच्या प्रत्येक परीक्षेत तो पास होत असे. कोणतंही अवघड काम तो मोठ्या हुशारीनं पूर्ण करत असे. काही वर्षांनी त्याचं अध्ययन पूर्ण करून तो आपल्या गावाला परत आला. पण काही दिवसांनी त्याला समाजातील काही गोष्टी खटकायला लागल्या. नव्यानं ओळख झालेल्या लोकांच्या सवयी त्याला आवडत नसतात, पण तो सगळ्यांना सांभाळून घेत असे. या गोष्टीवर काहीतरी मार्ग काढावा म्हणून तो आपल्या गुरुकुलच्या गुरूंकडे आला व त्यांना म्हणाला, गुरुदेव, मला रिकामटेकऱ्या आप्तमित्रांचा अतिशय त्रास होतो. ते कोणत्याही कामाशिवाय वारंवार माझ्या घरी येतात. तास न तास इकडच्या तिकडच्या निरर्थक गप्पा मारतात आणि नुसता माझा वेळच घेतात असं नाही, तर माझ्या वाचनात व चिंतनाही व्यत्यय आणतात. त्यांचा हा त्रास मी कसा टाळू? गुरु म्हणाले, सत्यम, तुझ्याकडे जे तुझे श्रीमंत मित्र येतील त्यांच्याकडे तू पैसे उसने माग. तू असे केलेस तर तुला पैसे उसने द्यावे लागू नये, म्हणून ते तुझ्याकडे यायचे आपोआप बंद होते. सत्यम म्हणाला, गुरुदेव, ही युक्ती मोठी नामी सांगितली, पण तरीही मला माझ्या गरीब आप्तमित्रांचा त्रास होतच राहील. तो कसा चुकवू? गुरु म्हणाले, त्या गरीब मित्रांनी तुझ्याकडे उसने म्हणून पैसे मागितले की तू ते बेशक देत जा, म्हणजे घेतलेले पैसे बुडविता यावे. या हेतूनं तेही तुझ्याकडे यायचे बंद होतील. या उत्तरानं दोघेही हसायला लागले आणि सत्यमलाही त्याच्या समस्याच उत्तर मिळालं. तो गुरूंचा आशीर्वाद घेऊन समाधानानं आपल्या घरी गेला.